पंचनामे पूर्ण झालेले नाही आहेत, आठवडा दीड आठवडा झालेला आहे. पंचनामे पूर्ण करण्यासाठी जे पुरावे लागतात ते देखील आता नष्ट होत आहेत. भाजीपाला असेल किंवा पिकं असेल ते पूर्ण नाही. एक तर काय झालेलं आहे, जे निकष विमा कंपन्यांनी सुद्धा जे काही निकष लावलेत ते निकष हे पूर्णच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे विम्याची रक्कम कधी मिळणारच नाही, अशा पद्धतीने ते निकष ठरवले गेलेत. पंचनामे सुद्धा माझं तेच म्हणणं आहे की पंचनामे अजून पुरे होत नाही. आणि पंचनामे कसले करताय? डोळ्या देखत तुमचे डोळे आहेत ना, डोळ्याच्या खोबणीत काय बसले की नाही, तर ते बघा ना तुम्ही. दिसतंय शेतकरी रडतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, पिकं पाण्यात सडून गेलेत. म्हणजे मी गेलो तेव्हा आता एक आठवडा होईल, तेव्हाच तर सगळं वास, पिकं सडल्या त्याचा वास येत होता. आता तर काय हालत झाली असेल. म्हणजे पंचनामे कसले पंचनामे करताय? ताबडतोब तुम्ही बरं, बँकांच्या नोटीस अजून चालूच आहेत. मग जो शेतकरी असतात सगळं विल्हेवाट लागलेली आहे, तो पुढची तयारी, आता रब्बीचं पीक ते काढणार कधी, त्याला बी बियाणे कोण उपलब्ध करून देणार, खत कुठून आणणार, तो नांगरणी कशी करणार, त्यासाठी पैसे कुठून आणणार. आधी जे कर्ज काढून आता जर थोडंफार फेडू शकला असता ते सुद्धा पीक गेलं, मग पुढच्या हंगामाची तो तयारी कशी करणार. पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आणि म्हणून आमची जी मागणी आहे की तुम्ही पंचनामे वगैरे थातूरमातूर करू नका, हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करा आणि ते द्या आणि कर्जमाफी करा जशी आम्ही केली होती. त्याच्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीची सुद्धा काही निकष असतात. मी केले होते तेव्हा काय निकष होते? कोणी मागितली होती माझ्याकडे कर्जमुक्ती? कोणीच नव्हती मागितली, पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं. कर्जमाफी करायला जो पैसा हवाय तो सरकारकडे सध्या नाहीये. मी त्याच्यावरती सुद्धा सांगितलं ना, पीएम केअर फंडातून आणा पैसा, पीएम केअर फंडातून पैसा आणा. मी दिले, मार्ग पण दाखवलेत. असं नाही की नुसती टीका करतोय. तर बिहारमध्ये महिलांना 10,000 रुपये दिले जातात, पण तिकडे निवडणूक आहेत आणि बिहारने प्रस्ताव दिला होता का? बिहारमध्ये प्रस्ताव दिला होता का पंतप्रधानांकडे की महिलांना 10,000 रुपये प्रत्येकी द्या म्हणून प्रस्ताव दिला होता? कसे दिले पंतप्रधानांनी? म्हणूनच माझं म्हणणं आहे की ही सगळी थेरं बंद करा. महाराष्ट्र घोडा भाबडा म्हणून तुम्ही त्याच्यावर वेडावाकडा अन्याय करू नका. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेला रोज नवीन अटी बघा, आता तुम्ही विषय काढलाच आहात, तर माझं आणखीन मत आहे की जसं निवडणुकीच्या वेळेला 2-3 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीचे तुम्ही दिले होते, तसे पुढच्या 6 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना आत्ता द्या. ठीक आहे. पाकिस्तान सामन्यांना प्रत्येक सामन्याला तुम्ही विरोधाची भूमिका घेतली, पण अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा भारताने पराभव केला आणि त्यानंतर आशिया चषक पाकिस्तानच्या हस्ते स्वीकारायला नकार दिला. भारतीय संघाच्या या कृतीकडे तुम्ही भूमिका म्हणून काय व्यक्त करा? आणि त्यावर ह्याच्याबद्दल काही मत व्यक्त करायला मी ती मॅच कधी बघितली पण नाही. आणि या मॅचला देशप्रेमी म्हणून माझा विरोध होता. देशद्रोह्यांनी ती मॅच एन्जॉय केली असेल, मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं. ठीक आहे, ठीक आहे. एक मिनिट बोलतो. 50,000 रुपये पर हेक्टर आणि शेतकऱ्याची कर्जमाफी. धन्यवाद. महाराष्ट्र लगातार सर बाढ़ की चपेट में, खासतौर से मराठवाड़ा का जो रीजन है वो प्रचंड इस समय जो है बाढ़ से ग्रसित है. आप लोगों की क्या मांग है? मैंने पहले भी आपके साथ जब बात की थी तो मैंने कहा था कि 2 चीजें खास कर तुरंत होनी चाहिए. एक तो सरकार की ओर से हर जो काश्तकार है उसको पर हेक्टर 50,000 रुपया मिलना चाहिए, देना चाहिए. और उनके ऊपर जो लोन है उससे उनको मुक्त किया जाना चाहिए. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.